नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी आता खऱ्या अर्थानं रंगात आली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आणि अपक्ष उमेदवारांनी प्रचाराचा धडाका लावला असून आज प्रभाग क्रमांक 8 मध्ये उमेदवारांच्या मधून इच्छुक उमेदवार चित्रा सुशील परदेशी उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलंय. गंगापूर येथे शाखेचं उद्घाटन प्रसंगी युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेशभाई सरनाईक बोलत होते की तू काम कर, आम्ही तुझ्याबाबत शिंदे साहेबांना नक्की सांगू. शिवसेनेची शिकवण आहे, सामान्य कार्यकर्त्यांचा विचार करू. राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वही राजा बनेगा ही प्रेरणा घेऊन आम्ही शिवसेना पक्षामध्ये काम करत होतो. तरी आमचा नक्कीच विचार करावा. आम्ही घर तिथं शिवसेना काम केले आहे. आम्हाला न्याय मिळावा अशी पक्षाकडे अपेक्षा करतो. प्रभाग क्रमांक 8 मधून आम्ही शिवसेनेकडून इच्छुक असून गेल्या 3 वर्षापासून प्रभाग क्रमांक 8 मध्ये घरोघरात शिवसेना पोहोचवण्याचं काम करत आलो आहोत. युवा सेनेच्या माध्यमातून आम्हाला एक जिल्ह्याचं पद असून आम्ही लाडकी बहीण असो, शिवसेनेचं नोंदणी असो, हे सर्व पोहोचवून लोकसभेत विधानसभेत आम्ही महायुतीला मोठी आघाडी दिली. तरी पक्षाने आमचा विचार करावा आणि प्रभाग क्रमांक 8 मध्ये आम्ही नक्कीच मोठ्या प्रमाणात विकास घडवून आणू. प्रभाग क्रमांक 8 मध्ये हा शिवसेनेचा बालेकिल्लाच आहे. मी इच्छुक म्हणून कमधून इच्छुक आहे, तरी वरिष्ठांनी आम्हाला न्याय दिला पाहिजे. माझे पती सुनील परदेशी लोकसभा समन्वयक आहे. त्यांनी 3 वर्षापासून प्रभागात चांगलं काम केलं आहे. तर प्रभागाने वरच्याने आमचा नक्कीच विचार केला पाहिजे. एक सामान्य घरातील व्यक्तीला शिंदेसाहेब कायमच म्हणतात की हा सामान्य कार्यकर्त्यांची निवडणूक असते, तर एक सामान्य म्हणून आम्हाला त्यांनी न्याय दिला पाहिजे.